आजची डेट आहे 6/5/2026 अँड क्वेश्चन आहे प्रूव्ह द फॉलोविंग. ओके, प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला खाली काही गोष्टी. सो त्यातला पहिला क्वेश्चन आहे, सोपे सोपे क्वेश्चन्स आहे बघा. आपल्याला आता भरपूर सारे कलेक्शन झाले आपल्याकडे फॉर्म्युलेज आहे की नाही. 1 मायनस कॉस टू थिटा अपॉन 1 प्लस, तुम्हाला फॉर्म्युले जमले पाहिजे भाऊ, त्याच्यावरती सगळं 1 प्लस कॉस टू थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा इथं. आता मी इथं लेफ्ट हँड साईड घेतली. लेफ्ट हँड साईड काय आहे, 1 मायनस कॉस टू थिटा अपॉन 1 प्लस कॉस टू थिटा. मी तुम्हाला 4 फॉर्म्युले लिहून दिले बघा, वर्ल्ड फेमस फॉर्म्युले. हा बघा इथं हे 4 फॉर्म्युले. हे काय, इथं 1 प्लस कॉस थिटा आणि खाली 1 मायनस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटाचा आन्सर काय येतं, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, अँगल हाफ होतो. आणि 1 मायनस कॉस थिटाचा आन्सर काय येतं आहे, 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2, अँगल हाफ होतोय. बरोबर. आता इथं काय आलं आहे बघा वरती, 1 मायनस कॉस टू थिटा. मग 1 मायनस असेल तर ते आन्सर असतं साईनमध्ये, अँगल हाफ होणार आहे. 2 थिटाचे हाफ किती, थिटा, 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस कॉस थिटा आहे खाली प्लस, प्लसचा आन्सर कॉसमध्ये येत आहे, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मी कोणते फॉर्म्युले वापरले इथं ते मी इथं मेन्शन करतो बघा. मी वापरला 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, तो आहे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि 1 प्लस कॉस थिटा त्याचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. आता होईल काय बघा, इथलचा 2 इथलचा 2 झाला कॅन्सल. बरोबर. साइन अपॉन कॉस काय असतं बोला, टॅन, आणि त्याचा हा स्क्वेअर आहे. सो झाला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. आला का बघा आन्सर. आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा प्रूव्ह करायचा होता. सो वी गेट द आन्सर हियर. कसा होता क्वेश्चन, इझी होता खूप. ओके. नंबर 2, sin 3x प्लस sin x इंटू sin x प्लस cos 3x minus cos x into cos x is equal to 0. Okay, I am taking the left hand side. Sin 3x plus sin x into sin x plus either cos 3x minus cos x into cos x. अब बघा मल्टिप्लिकेशन करणार आहे मी, साइन एक्सने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो काय होईल, साइन 3x इंटू साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. सिमिलरली कॉसने मल्टिप्लाय करा, याला काय झाला हा, कॉस 3x इंटू कॉस एक्स मायनस कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स. आता हे बघा, ह्या ज्या दोन टर्म आहे, साइन 3x इंटू साइन एक्स कॉस 3x इंटू कॉस एक्स, यांना मी सोबत लिहितो आणि कॉसला आधी लिहितो. म्हणजे काय होईल हा, कॉस 3x इंटू कॉस एक्स प्लस मग लिहिलं मी साइन 3x इंटू साइन एक्स, याला ॲडजस्टमेंट म्हणतो आपण. ठीक आहे. प्लस आता इथं कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स, मी काय करतो, कॉस स्क्वेअर एक्सची टर्म आधी लिहितो, ती मायनस आहे, सो मायनस मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस साइन स्क्वेअर एक्स. हे बघून सांगा रे तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवतोय. कॉस कॉस प्लस साइन साइन, कोणाच्या फॉर्म्युलेमध्ये तरी कॉस कॉस प्लस साइन साइन. चला तुम्हाला मी हिंट सांगतो, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. येस एनीवन, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. हा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा, ए मायनस बी प्लस, इथं प्लस आलाय ना, प्लस म्हणजे तो मायनसचा फॉर्म्युला झाला. मग कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये ए कोण आहे, ए आहे 3x आणि बी कोण आहे एक्स. हे बघा, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, हा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस बीचा. म्हणजे हे झालं 3x मायनस एक्स. ओके. पुढचा हा, इथून मी काय केलं, मायनस कॉमन काढला बघा ह्या दोघांमधून. मायनस जर कॉमन काढला तर काय होत असतं, जो मायनस आहे तो प्लस होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स प्लस झाला, आणि जो प्लस आहे तो मायनस होईल. हे कशामुळे होतं, जर मी मायनस साईन जर कॉमन काढलं तर. बघा आता मग इथं फॉर्म्युला कोणता वापरला आहे मी, तो मेन्शन करतो बघा. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला आहे, कॉस ए मायनस बी
दिस इज कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे. आता इथं होईल काय बघा, कॉस 3x मायनस एक्स, 3x मायनस एक्स किती, कॉस 2x मायनस हा ब्रॅकेट बघून तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवतो रे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. काल तुम्हाला पाठ करायला लावलेले फॉर्म्युला त्यापैकी बघा हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस 2 थिटा बरोबर. मग आता 2 थिटाच्या ऐवजी कोण आहे इथं, थिटाच्या ऐवजी एक्स आहे बरोबर. मग हे बघा आपला ओरिजिनल फॉर्म्युला असा आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोण असतं, कॉस 2 थिटा. इथं 2 थिटा कशामुळे आला, कारण फॉर्म्युला आपला थिटाच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर ना. आता आपला इथं एक्स एक्स आहे, मग इथं काय लिहू मी, कॉस 2x, थिटाच्या ऐवजी एक्स लिहिला. मग हा प्लस कॉस 2x आणि हा मायनस कॉस 2x झाला कॅन्सल एकमेकाला. ओके, कॅन्सल नाही केला तरी चालेल, कारण ते मायनस मध्ये साईन ते 0 होऊन जाईल आणि आपल्याला आन्सर पण किती लागत होतं, 0. सो वी गेट द RHS. बघून घ्या स्टेप्स कसा सॉल्व्ह केला मी हा प्रॉब्लेम. अगोदर मल्टिप्लिकेशन केलं, नंतर टर्म्स मी रिअरेंज केल्या, एक कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला वापरला आणि एक मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला वापरला. सो वी गेट द आन्सर हिअर. ओके, कसा होता क्वेश्चन बघा, सोपा होता ठीक आहे नाही. परत एकदा घरी म्हणजे परत एकदा ट्राय करत जायचं हे प्रॉब्लेम. हे काय ट्रिग्नोमेट्री आहे की नाही, याला प्रॅक्टिस खूप लागती आहे. नंबर 3, cos x plus cos y bracket square plus sin x plus sin y bracket square is equal to 4 cos square in bracket x minus y upon 2. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. cos x plus cos y bracket square plus sin x plus sin y bracket square is equal to 4 times cos square x minus y upon 2. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ओके, चलो सॉल्यूशन स्टार्ट करते हैं. आई एम टेकिंग द लेफ्ट हैंड साइड, cos x plus cos y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन एक्स प्लस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा याचा ब्रॅकेट स्क्वेअर सांगा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2ab कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस बी स्क्वेअर दॅट इज कॉस स्क्वेअर वाय. सिमिलरली इथं साइन स्क्वेअर एक्स प्लस 2ab साइन एक्स इंटू साइन वाय प्लस बी स्क्वेअर दॅट इज साइन स्क्वेअर वाय. आता मी इथं टर्म्स अरेंज करतो बघा, इथं तुमचा कॉस स्क्वेअर एक्स आहे, इथं तुमचा साइन स्क्वेअर एक्स आहे बरोबर. यांना मी घेतो सोबत, म्हणजे होईल काय, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स सोबत लिहिला बरोबर. त्यानंतर पुढच्या दोन टर्म बघा रे, दिस इज कॉस स्क्वेअर वाय साइन स्क्वेअर वाय, यांना मी सोबत लिहितो प्लस. आता राहिलं कोण, राहिले हे दोघं, 2 cos x cos y 2 sin x sin y, यांना सोबत लिहितो. ठीक आहे. बघा रे, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. येस, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1, हा 1 झाला बरोबर. परत इथं कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय म्हणजेच परत कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती 1 बरोबर. आणि इथं 2 बी कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील, कॉस एक्स इंटू कॉस वाय
प्लस साइन एक्स इंटू साइन वाय. बरोबर. कोणता फॉर्म्युला वापरला आपण इथं? आपण एकमेव फॉर्म्युला वापरला आहे आणि तो फॉर्म्युला आहे आयडेंटिटी फॉर्म्युला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. आता हे झालं काय बघा, इथे हे काय होईल? 1 + 1 2 + 2. मला सांगा रे, हा ब्रॅकेट कोणाचा फॉर्म्युला आहे? कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाय. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये वापरला बघा आपण. कॉस कॉस प्लस साइन साइन. कॉस ए मायनस, बरोबर, कॉस ए मायनस बीच आहे. गुड. मग एच्या जागेवरती एक्स आलाय, बीच्या जागेवरती वाय आलाय. हा तुमचा ए समजा, हा तुमचा बी ए समजा. बरोबर. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे? मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिण्याच्या ऐवजी ब्रॅकेट काढून टाकतो. तुम्हाला कळालाय बघा तो फॉर्म्युला. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये ह्या ब्रॅकेटला कॉस ए मायनस बी, एच्या जागेवरती एक्स, बीच्या जागेवरती वाय. ओके. सो 2 टाइम्स कॉस एक्स मायनस वाय झाला हा. ओके. इथं फॉर्म्युला कोणता वापरला तो मेन्शन करतो मी. द फॉर्म्युला इज कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे. आता काय करायचं बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे. मी 2 ला कॉमन काढतो. 2 ला जर मी कॉमन काढला तर इथं 1 राहील, कारण 2 कॉमन काढला आहे. 2 कॉसमधून 2 कॉमन काढला म्हणजे इथं फक्त कोण राहील? 1 + कॉस एक्स मायनस वाय. आपला आन्सर आला रे. आता इथं कोणता फॉर्म्युला वापरणार आहे ब्रॅकेटमध्ये? 1 + कॉस थिटा. तो फॉर्म्युला काय मी इथं लिहून ठेवतो बघा आधी. वर्ल्ड फेमस 4 फॉर्म्युले, त्यातला पहिला 1 + कॉस थिटा काय असतो? 2 टाइम्स कॉस स्क्वेअर, अँगल होत असतो हाफ. आता इथं अँगल कोण आहे? इथं अँगल आहे एक्स मायनस वाय. त्याला हाफ करायचं आपल्याला. हे बघा, बाहेरचा 2 ॲज इट इज, बरोबर. आणि ह्या ब्रॅकेटसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे मला? हा फॉर्म्युला वापरायचा दिलेला. काय ते? 2 टाइम्स कॉस स्क्वेअर, अँगल काय आहे? एक्स मायनस वाय. त्याचा हाफ करणे म्हणजे डिवाइड 2 करायचं आहे. सो 2 × 2. चेक करतो मी. आले का? ठीक आहे. 2 × 2 किती झालं मग हे? 2 × 2 झालं 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. दिस इज द RHS. हे झालं आन्सर. 4 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. काय प्रूव्ह करायचं बघा? 4 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 हे प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. आता ह्याच टाईपचा मी तुम्हाला एक बघून घ्या रे क्वेश्चन, काय अडचण असेल तर विचारा. फॉर्म्युले वापरता आले पाहिजे बघा. फॉर्म्युले वापरता कधी येतील? ज्यावेळेस तुमचे फॉर्म्युले पाठ असतील. व्हिज्युअलाइज होतात बघा डायरेक्ट फॉर्म्युले. तुम्हाला डायरेक्ट सांगतात की तो कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे. सो त्यासाठी फॉर्म्युलेसाठी टाईम द्या बघा. आता तुमच्याकडे टाईम आहे भरपूर, सो त्यासाठी तुम्हाला टाईम द्यावाच लागेल. ओके. इथे मी होमवर्क देतो तुम्हाला एक याच टाईपचा क्वेश्चन. कॉस एक्स मायनस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. जसं वरचा सॉल्व केला तसं सॉल्व करायचं. फक्त इथे आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, वरती ए + बी ब्रॅकेट स्क्वेअर होता. साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2 हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. ओके. दिस इज अ होमवर्क. ट्राय करा. वरचा क्वेश्चन बघा मी कसा सॉल्व केला आहे, त्यानुसार जा. आन्सर तुम्हाला येऊन जाईल. चला पुढचा घेऊया. पुढचा आहे tan x + cot x इज इक्वल टू 2 cosec 2x. ठीक आहे. मी लेफ्ट हँड साईड घेतली बघा इथं. tan x + cot x. tan काय असतो रे? tan असतो साइन अपॉन कॉस, आणि कॉट कॉस अपॉन साइन. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा बघा. साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स, कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स, आणि खाली ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन साइन एक्स इंटू कॉस एक्स. कॉस एक्स इंटू साइन एक्स लिहा किंवा साइन एक्स इंटू कॉस एक्स लिहा. बरोबर. आता वरती साइन स्क्वेअर एक्स + कॉस स्क्वेअर एक्स आहे. साइन स्क्वेअर एक्स + कॉस स्क्वेअर एक्सचा आन्सर काय लिहू? वरती साइन स्क्वेअर एक्स + कॉस स्क्वेअर एक्स. अरे पोरा हो, साइन स्क्वेअर थिटा + कॉस स्क्वेअर थिटा.
वन असतो वन. हां, वन आणि खाली साइन एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर. आता बघा इथं मला वापरायचा आहे साइन टू थिटाचा फॉर्म्युला. काय वापरायचं आहे मला? साइन टू थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग साइन टू थिटाचा जर मला फॉर्म्युला वापरायचा असेल या क्वेश्चनमध्ये तर कशाची रिक्वायरमेंट आहे रे सांगा. चला इथे तुम्ही बघा साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय आपला. तुमचे फॉर्म्युले पार्ट नाही बघा, त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिज्युअलाइजच होत नाही आहे. साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे. बरोबर ना. आता थिटाच्या ऐवजी तर एक्स आलेला आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्स आला आहे. पण मला जर हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर इथं अजून कोण लागेल रे मला? काय इथं मिसिंग दिसतंय तुम्हाला? ह्या डिनॉमिनेटरमध्ये काय मिसिंग दिसतंय? जर मला हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर बघून सांगा जरा. सगळं मी लिहिलंय बघा. चला आता तुम्हाला वेळ देतो मी. सांगा. येस किती? 2. हां, मग इथं मला खाली काय करावं लागेल? 2 ॲडजस्ट करावं लागेल. ॲडजस्ट करणे म्हणजे मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. खाली मी 2 ने मल्टिप्लाय जर केलं तरी ओरिजिनल इक्वेशन चेंज न होण्यासाठी वरती पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला? 2 ने. हे लक्षात ठेवा बघा, याला ॲडजस्टमेंट म्हणतात. सो फॉर्म्युला यूज करायचे म्हणजे तुम्हाला ते जमलं पाहिजे ना. म्हणजे वरती 1 इंटू 2 किती झाला? 2. आणि खाली मी फॉर्म्युला वापरला बघा हा 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? साइन टू थिटा. थिटाच्या ऐवजी एक्स आलाय. बरोबर. आता इथं साइन डिनॉमिनेटरला आहे रे. साइनचा रेसिप्रोकल कोण असतो सांगा? एकदम बेसिक. आता साइनचा रेसिप्रोकल कोसेक. कोसेक. बरोबर. आणि त्याचा अँगल किती इथं? 2x. आलं का बघा RHS. हेच तर लागत होतं ना आपल्याला. tan x प्लस cot x इज इक्वल टू 2 टाइम्स कोसेक 2x. आलं का? 2 टाइम्स कोसेक 2x इज इक्वल टू RHS. झाला बघा प्रॉब्लेम. काय अवघड नव्हता बघा. ओके कळालं. पुढचा तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल बरं करायची. हां, आणि ती पण एकदम प्रॉपर स्टेप वाईज समजला पाहिजे की पुढची स्टेप येते कशी आहे. स्टेप आहे की नाही. कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू 2 tan 2x. ठीक आहे. चला इथं मी लेफ्ट हँड साईड घेतो. चला समजा मी लेफ्ट हँड साईड घेतली इथं. ठीक आहे. काय लेफ्ट हँड साईड? कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस इथं कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनने करा ॲडिशन. हे बघा रे कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स काय होईल हा? कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स काय होईल? कॉस एक्स मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन इथं आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. ओके. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय होईल? कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स कॉस एक्स इंटू साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स मायनस आला रे. मायनस आल्यावरती ब्रॅकेट टाकत चला. इथं होईल कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके. होल इक्वेशन डिवायडेड बाय आता डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितलं ना तर डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे? कॉस एक्स मायनस साइन एक्स म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी. बरोबर. आपल्याला तो अल्जेब्रिकचा फॉर्म्युला माहिती आहे बघा. ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. याचा आन्सर काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मी तर एच्या जागेवरती आला कॉस म्हणजे मी असं लिहू का? कॉस स्क्वेअर एक्स मायनस
साइन स्क्वेअर एक्स. ओके, आता वरती ब्रॅकेट ओपन करू आपण. सो झालं बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 साईनला आधी लिहितो मी, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स मायनस मायनस बाहेर होता, मायनसमुळे काय होतील तुमचे पुढचे सगळे साईन चेंज होतील. प्लस कॉस झाला मायनस, हा मायनस मायनस प्लस अगेन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस प्लस मायनस साइन स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. बघा रे काय काय कॅन्सल होईल इथं. इथलचा प्लस कॉस स्क्वेअर एक्स, इथलचा मायनस कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल. इथलचा प्लस साइन स्क्वेअर एक्स, इथलचा मायनस साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल. ठीक आहे, वरती राहिलं कोण. येस, वरती कोण राहिलं बघा. इथं 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि परत प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. 2 प्लस 2 किती वेळेस, 4 टाइम्स. पण मी त्याला असं लिहितो बघा, 2 इंटू 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन इथं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता मला व्यवस्थित सांगा बघून, वरचा फॉर्म्युला हा कोणाचा आहे रे. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटा बरोबर. सो वरती कोण येणार आहे, साइन 2 थिटा येणार आहे. ओके, मी नेक्स्ट पेजवरती आलो. वरती 2 होता आणि वरच्यामध्ये कोण आलं, साइन 2 थिटा आलं बरोबर. आता डिनॉमिनेटर बघा, इथं डिनॉमिनेटर काय आलं बघा, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कोणाचा फॉर्म्युला आहे, कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटा करेक्ट. म्हणजे खाली कोण येणार आहे आता, कॉस 2 थिटा येणार आहे. इथं मी दोन्ही फॉर्म्युले मेन्शन करतो जे आपण यूज केले ते. मी पहिला यूज केला वरती साइन 2 थिटा, तो फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि खाली मी यूज केला कॉस 2 थिटा, त्याचा फॉर्म्युला होता कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर. ते होतं, याच्यावर मी आणलं. मग मला सांगा रे, साइन अपॉन कॉस कोण असतो. हे बाई वरती साइन आहे, खाली कॉस आहे, टॅन. आणि अँगल किती त्याचा, 2 थिटा. झालं का RHS. दिस इज द फायनल आन्सर. कळलं. असा होता बघा हा क्वेश्चन. प्रॅक्टिस लागेल बरं का रे, त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावं लागतील आधी. नंबर 7 इंटरेस्टिंग आहे बघा. रूटमध्ये 2 प्लस परत रूटमध्ये 2 प्लस परत रूटमध्ये 2, 3 रूट येतात प्लस 2 कॉस 8x इज इक्वल टू, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे 2 कॉस x. ओके, in the square root 2 plus in the square root 2 plus in the square root 2 plus 2 cos 8x is equal to 2 cos x. सगळ्यात बाहेरच्या स्क्वेअर रूट पासून मला स्टार्ट करायचं बघा सॉल्व्ह करण्यासाठी. सगळ्यात बाहेरच्या स्क्वेअर रूट पासून जर मला स्टार्ट करायचं आहे लेफ्ट हँड साइड, सो एक फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. सो फॉर्म्युला काय बघा, इथं 2 प्लस इन द स्क्वेअर रूट 2 प्लस इन द स्क्वेअर रूट 2 plus 2 cos 8x. इथून चेक करून मला सांगा काय कॉमन निघेल. इथं मार्क करतो मी. इथून सांगा रे काय कॉमन निघेल ह्या शेवटच्या टर्म मधून.
बोला रे, बोला लवकर, काय कॉमन निघेल? अरे दोघातून कॉमन 2 निघेल ना, अवघड नाही रे. 1 प्लस कॉस 8x काय राहिला, 1 प्लस कॉस 8x राहिला, 2 कॉमन काढला आपण. ठीक आहे, आता मी फॉर्म्युला पण लिहून देणार आहे बघा तुम्हाला, की कोणता फॉर्म्युला मला इथं यूज करायचा आहे. 2 प्लस इन द स्क्वेअर रूट, 2 प्लस इन द स्क्वेअर रूट, इथं 2. ओके, आता हा ब्रॅकेट ह्या 2ला मल्टिप्लाय, सो इथं मल्टिप्लिकेशन लिहितो मी. ओके, जो फॉर्म्युला मला वापरायचा आहे तो इथे लिहिला बघा, वर्ल्ड फेमस फॉर्म्युला जे 4 आहेत आपल्याकडे ते. 1 प्लस कॉस थिटा, काय आन्सर असायचं, 2 टाइम्स थिटा बाय 2 अँगल हाफ. बरोबर आहे. मग मला सांगा रे, इथं इथं मला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. 1 प्लस कॉस 8x ला काय लिहू रे मग इथं, 2 कॉस स्क्वेअर 4 थिटा. बरोबर, थिटाच्या ऐवजी कोण इथं एक्स आहे, सो 2 कॉस स्क्वेअर 4x. व्हेरी गुड. कोणी सांगितलं? समृद्धीने. ओके गुड समृद्धी. 2 इंटू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 4x. ओके, हे आलं. आता हेच रिपीट करायचं बघा आपल्याला पुढच्या सगळ्या स्टेप्समध्ये, आन्सर यूज राहता. काय केलं अगोदर आपण, सगळ्यात शेवटचा स्क्वेअर रूट बघितला, तिथून 2 कॉमन काढला, आणि 2 कॉमन काढल्यावरती मी वापरला 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला. ओके, अँगल हाफ होत असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. आता फक्त सिम्प्लिफिकेशन करत राहायचं आणि तेच वापरायचं. बघा आता काय होईल, हा बाहेरचा 2 प्लस स्क्वेअर रूटमधला 2 प्लस हे 2 इंटू 2 काय होईल 4. बरोबर, स्क्वेअर रूटमध्ये किती झाला तो 4 कॉस स्क्वेअर 4x. करेक्ट करे. आता तुम्हाला याचं स्क्वेअर रूट काढता येईल, कारण 4चं स्क्वेअर रूट 2 येतं आणि कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय असेल कॉस. म्हणजे आता माझा एक स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, 2 प्लस इन द स्क्वेअर रूट 2 प्लस, आता हा जो स्क्वेअर रूट होता ना रे 4चं स्क्वेअर रूट 2 आणि कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कॉस 2x. ओके, आता पुन्हा सेम स्टेप्स रिपीट करायच्यात मला. मला सांगा आता याच्यातून काय कॉमन निघेल, सॉरी इथं 2x नाही बरं का रे, 4x आहे आपला, 4 येतो. काय कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल. हां, आता स्टेप्स रिपीट होणार तशाच. सो इथं दिला मी 2 प्लस इन द स्क्वेअर रूट, 2 कॉमन काढला, काय राहिला 1 प्लस कॉस 4x. बरोबर, परत इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार रे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला. काय लिहू रे आन्सरमध्ये, सांगा ना रे, 1 प्लस कॉस थिटा काय असतो, इथं वापरला रे भाई. 1 प्लस कॉस थिटा काय झाला, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. तुम्ही सांगितलं ना आता मला 1 प्लस कॉस 8x आन्सर काय झालं, 2 कॉस स्क्वेअर 4x अँगल हाफ. मग इथं काय होईल, 1 प्लस कॉस 4x आहे, 2 कॉस स्क्वेअर 2x. बरोबर, दिस इज 2 प्लस हे 2 इंटू 2 काय झालं आता परत 4, दिस इज 4 कॉस स्क्वेअर 4x. करेक्ट आहे. आता परत त्याचं स्क्वेअर रूट निघेल, म्हणजे आणखीन एक स्क्वेअर रूट माझा कॅन्सल झाला. 2 प्लस बघा इथलचा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, कारण 4चा स्क्वेअर रूट 2, ह्यो स्क्वेअर रूट बरं का, आता ह्यो कॅन्सल होऊ राहिला. आणि कॉस स्क्वेअर 4x स्क्वेअर रूट, एक मिनिट तुम्ही मला काय सांगितलं, कॉस स्क्वेअर 4x, सॉरी मी लिहिला का तो, तुम्ही मला 2x सांगितला. हां हां हां, सॉरी माय मिस्टेक. कॉस स्क्वेअर 2x आणि कॉस स्क्वेअर 2x स्क्वेअर रूट कॉस 2x. आता परत सांगा रे, इथून काय कॉमन निघेल, 2 कॉमन काढला, इथं राहिला 1 प्लस कॉस 2x. परत इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा रे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला. सांगा आन्सर काय लिहू, 1 प्लस कॉस थिटा असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. लय लवकर विसरतात राहतो तुम्ही, गजनीपेक्षा भयानक आहे. अरे ह्या प्रॉब्लेम मध्ये दोनदा वापरलाय आपण. नाही ना, माझ्याला जॉईन नव्हती मॅथ्सला ती. हां, आता
आता 2-3 दिवसापासून जॉईन होते. संध्याकाळी नाही झालं. माझ्या मागच्या पूर्ण वीक मध्ये नव्हती त्यावेळेस नव्हती. आता भाई बोला 1 + cos 2x काय लिहू? वैष्णवी, अमृता, समृद्धी, शीतल, नागोल. 2 लिहिला इथं cos² x/2 लिहू करे. 2x चा हाफ किती आहे? x ना फक्त. हां अरे फॉर्म्युले वापरता आले पाहिजे, त्यासाठी फॉर्म्युले पाठ करा, नाही तर लय अवघड आहे बरं का भाऊ. 4 cos², हा 2 × 2 झाला 4 cos² 4x. आता याचं परत स्क्वेअर रूट निघेल बघा. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि cos²चं स्क्वेअर रूट cos x. आलं का बघा आन्सर 2 cos x. लिस्ट का तुम्हाला? 2 cos x इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. ठीक आहे, दिस इज द फायनल आन्सर. काय डाऊट? एकच कन्सेप्ट आपण काय केली, रिपीट केली बघा. 3 स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी अगोदर कॉमन काढला आणि 1 + cos θ चा फॉर्म्युला वापरला. म्हणून मी डबल इथं रिपीट लिहिलं नाही बघा. जो फॉर्म्युला वापरला तो इथे एकदा मेन्शन केला आहे मी. ओके, ट्राय करा परत एकदा प्रॉब्लेम. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट पण असाच आहे बरं करा. आता थोडा क्रिटिकल, बट एकच फॉर्म्युला वापरायचा आहे. सो तुम्ही मला मदत करू शकता. 16 sin θ. ओके, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. cos θ, cos 2 θ, cos 4 θ हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये बरं करा. cos 8 θ इज इक्वल टू sin 16 θ. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण एकच फॉर्म्युला वापरला 1 + cos θ चा, तसंच ह्या प्रॉब्लेममध्ये मला एकच फॉर्म्युला वापरायचा आहे sin 2 θ चा. ठीक आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन करत जायचं आहे आपल्याला. मी इथं लेफ्ट हँड साईड घेतोय. लेफ्ट हँड साईड आहे 16 sin θ × cos θ. बोलायचं नसल्यावरती मायक्रोफोन ऑफ करून ठेवा रे, बाकी त्यांना डिस्टर्ब होत आहे. अमृता cos 2 θ, cos 4 θ, cos 8 θ. सो इज इक्वल टू, हे बघा रे, आता हा जो 16 आहे ना, याला मी असं लिहितो 8 × 2, बरोबर का? sin θ, cos θ, cos 2 θ, बाकीचा ॲज इट इज cos 4 θ, cos 8 θ. बरोबर का रे? 8 × 2 16 ना. हा जो तुमचा 16 होता ना, हा मी त्याला 8 × 2 मध्ये लिहिला. आता आहे ना व्यवस्थित बघा. ठीक आहे, मला याचा आन्सर सांगा काय. हा कोणता फॉर्म्युला आहे रे? 2 sin θ × cos θ. याचा आन्सर काय आहे? sin 2 θ. बरोबर, असं काहीतरी पटकन आन्सर आला पाहिजे. 8, हा 8 ॲज इट इज. ओके, हा आहे त्याचा आन्सर आलं sin 2 θ. आणि पुढचे ॲज इट इज cos 2 θ, cos 4 θ, cos 8 θ. ठीक आहे, परत ह्या 8ला मी असं लिहितो आता 4 × 2 sin 2 θ, cos 2 θ, cos 4 θ, cos 8 θ. बाकीचा ॲज इट इज. ठीक आहे, आता मला परत सांगा हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे? sin 2 θ. sin 2 θ, बरोबर. अँगल डबल होऊ राहिला ना आपला. हे बघा रे, sin 2 θ मध्ये काय होणार आहे? उलटं चाललोय ना आपण. इथं मी लिहितो बरं का रे, आपण जो फॉर्म्युला वापरला तो इथं लिहितो. आपण फॉर्म्युला कोणता वापरला आहे? sin 2 θ इज इक्वल टू 2 sin θ × cos θ. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला ही साईड माहिती आहे, बरोबर. इथून मला ही साईड आणायची आहे. जर ह्या साईडमधून ही साईड म्हणजे RHS मधून जर मला LHS जर तयार करायची असेल तर अँगल डबल होतोय. दिसतोय का तुम्हाला अँगल डबल झालेला? इथं θ, इथं θ होता, इथं 2 θ झाला. म्हणून इथं θ होता, इथं θ होता, इथं काय झाला तुमचा 2 θ झाला, बरोबर. आता इथं ऑलरेडी 2 θ आहे रे. मग sin 2 θ जर मी वापरला फॉर्म्युला तर अँगल किती होईल?
2 थिटाच्या डबल किती? 4 थिटा. येस 4 थिटा होईल. ओके 2 थिटा किती झाला इथं? 4 थिटा झाला. हा 4 ॲज इट इज, हा 4 मी तसंच लिहिला खाली. 4 इंटू साईन 4 थिटा. पुढचे दोघं जण ॲज इट इज, कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा. आता तुम्हाला स्टेप समजल्या बघा मी काय करू राहिलो. आता सांगा बरं मी काय करायचं पुढची स्टेप. 4ला कसं लिहू? 2 into 2. 2 इंटू 2. पुढं काय दिलं बघा, हा साईन 4 थिटा, त्याच्या पुढचा कॉस 4 थिटा, आणि शेवटी हा कॉस 8 थिटा. बरोबर. सो दिस इज 2 साईन 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा. सांगा याचा आन्सर काय लिहू? तुम्ही सांगत नाही तो पण लिहित नाही मी. सांगा. Sin 8 थिटा. व्हेरी गुड वैष्णवी. साईन 8 थिटा आणि पुढचा कॉस 8 थिटा ॲज इट इज. आता सांगा मी याचा आन्सर काय लिहू? 2 साईन 8 थिटा इंटू कॉस 8 थिटा. बोला वैष्णवी, तुम्ही जे लॉजिक लावलं मागं तेच. काय आन्सर यायचं आता? Sin 16 थिटा. साईन 16 थिटा. अँगल डबल डबल होत गेला. बरोबर. अलग RHS बघा, आपल्याला काय लागत होता? साईन 16 थिटा. सो वी गेट द आन्सर इज इक्वल टू RHS. कसा होता रे प्रॉब्लेम? एकच फॉर्म्युला वापरला बघा थ्रू आउट. येस, कळतोय सगळ्यांना? कसा होता प्रॉब्लेम? कळला असेल तर लाईक करा. ओके, समृद्धी, अमृता, वैष्णवी, नागुल, गुड. ओके, सोपे असतात बघा क्वेश्चन. काय फक्त तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट वगैरे करावं लागते त्या काही क्वेश्चनसाठी. सो तेवढं आपल्याला जमायला पाहिजे, हे की नाही? जास्त डिफिकल्ट नाही. काय करायचं, एखादा क्वेश्चन घ्यायचा, अजून का थांबायचं आहे? डोक्यावरून चाललंय खूप असं काही नाही ना? नाही. नाही ना? नक्की. हां आहे, क्रिटिकल आहे बघा, पण डिफिकल्ट नाही. क्रिटिकल आणि डिफिकल्ट याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. ओके, आणि गोष्टी क्रिटिकल पाहिजेत म्हणजे ते सॉल्व करायला मजा येते. ओके, याच्यासारखाच एक प्रॉब्लेम आहे बघा, तो मला घ्यायचा सर आहे. होमवर्क म्हणून गो चंदना. हां, होमवर्क. होमवर्क म्हणून देऊ का तुम्हाला मग क्वेश्चन्स काही? हो. एक दिलाय बघा तुम्हाला, नाही का पाठीमागं आपल्या ह्या नोट्समध्ये सापडेल तुम्हाला. मी एक होमवर्क म्हणून दिलाय. आणखीन द्या एक. बरं बरं चालेल, आणखीन एक घेतो मग. बरं ठीक आहे, मी तुम्हाला होमवर्क म्हणूनच क्वेश्चन देऊन टाकतो लगेच आणि थांबूया मग आपण. बाकी उद्या बघू. जस्ट वेट. थ्री पॉईंट. बघा तुम्हाला जमतोय का होमवर्क? प्रूव्ह दॅट tan 20, tan 40, tan 60, tan 80 हे सगळे मल्टिप्लिकेशन आहे. 20, 40, 60, 80 याचा आन्सर आला पाहिजे 3. ठीक आहे, हा एक ट्राय करा. नाही जमलं तर मला उद्या सांगा, मी सॉल्व करून देईन तुम्हाला. आणि आणखीन एक क्वेश्चन आहे, हा एक बघा. cos 7 into cos 14 into cos 28 into cos 56. याचा आन्सर आहे साइन 68 अपॉन 16 cos 83. हा एक ट्राय करा मग. 16 cos 83. बरोबर. नंबर 3 हा खूप सोपा आहे बघा, हा जमून जाईल तुम्हाला. साइन 3x अपॉन cos x प्लस cos 3x अपॉन
साईन एक्स. इथं फक्त काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशनने ॲडिशन करा आणि फॉर्म्युला बघा कोणता वापरता येईल. तुमचा आन्सर येईल बघा 2 cot 2x याचं. ओके, सोपा आहे हा. ठीक आहे, चला एवढे 3 दिले बघा, जेवढे जमतात तेवढे करा, बाकी आपण बघूया उद्या. ठीक आहे, ओके. समजलं का सगळ्यांना लेक्चर आजचं? ओके, वैष्णवी, समृद्धी, अमृता आणि नागुल, गुड. ठीक आहे, मग मी तुम्हाला नोट्स करतो लगेच शेअर, आणि तुम्ही ट्राय करा, होमवर्क ट्राय करायचं बघा, चुकलं काय अडचण नाही. ठीक आहे, आणि जर नाही जमलं तर उद्या मला लगेच आल्या लेक्चरमध्ये सांगा, मग आपण लगेच हे 3 होमवर्कचे क्वेश्चन्स कंप्लीट करून घेऊ आणि मग पुढे सर जाऊ. पण मी जॉईन नाही होते का? तिला विचारतो मी फोन करून का नाही होते जॉईन. ऑफलाईनला येत नाही? ऑफलाईनला पण येत नाही, तुम्ही नाही येत नाही म्हणून ते येत नाही ना. हा. हां,